हॅलो एव्हरीवन. लॉ अँड सोशल ट्रान्सफॉर्मेशन या आपल्या फाउंडेशन पेपर 1चं हे दुसरं लेक्चर आहे. या आधीच्या लेक्चरमध्ये आपण सिलेबस समजून घेतला होता. सिलेबस मधले जे 4 मॉड्यूल्स आहेत त्यांचे सब पॉइंट्स, सब टॉपिक्स सर्व आपण बघितलं होतं की त्या अंडर काय काय गोष्टी येणार आहेत. आणि त्यानंतर आपण एक अत्यंत महत्वाची गोष्ट त्या लेक्चरमध्ये पाहिली होती, ती म्हणजे क्वेश्चन्स कशा पद्धतीने विचारले जातात. मुंबई युनिव्हर्सिटीच्या LLMच्या पेपरमध्ये कशा पद्धतीचे प्रश्न येतात हे सुद्धा आपण बघितलं होतं आणि त्यांना इझिली कसं ऍड्रेस केलं जाऊ शकतं जर आपले मॉड्यूल्स क्लिअर असतील, मॉड्यूल मधले पॉइंट्स क्लिअर असतील, हे आपण बघितलं होतं. आता लॉ अँड सोशल ट्रान्सफॉर्मेशनचं हे सेकंड लेक्चर आहे, दुसरं लेक्चर आहे. बघा, मॉड्यूल 1 पासून आपण आज स्टार्ट करणार आहोत. 4 मॉड्यूल्स आहेत या कोर्समध्ये सुद्धा. आपण 4 क्रेडिटचा कोर्स आहे आणि लॉचं सोसायटी बरोबर सोशल ट्रान्सफॉर्मेशन मधलं योगदान आणि सोसायटीने लॉला कसं शेप केलंय हे असं दोन्ही आपण या संपूर्ण कोर्समध्ये समजून घेणार आहोत. एक ज्युरिस्प्रुडेन्शियल पर्स्पेक्टिव्ह असतो, जो ज्युरिस्प्रुडेन्शियल पर्स्पेक्टिव्ह म्हणजे स्टडी ऑफ लॉ, जे आपण थेरॉटिकल नॉलेज आपण जे काही गेन करतो, घेतो, ते सगळं आपल्याला सोसायटीच्या कंटेक्स्टमध्ये वापरायचं आहे. अल्टिमेटली लॉ कशासाठी आहे तर सोसायटीसाठी आहे, सोसायटीतल्या लोकांसाठी आहे, इथल्या लोकांना युजफुल ठरावा, इथे लॉ अँड ऑर्डर मेंटेन व्हावी यासाठीच असतो कायदा. त्यामुळे सोसायटी आणि लॉचं जे काही इंटर रिलेशन आहे, इंटर कनेक्शन आहे, हा जो प्रॉपर इंटरडिसिप्लिनरी डिस्कोर्स आहे तो आपण इथे समजून घेणार आहोत, या कोर्स अंडर समजून घेणार आहोत. हे सगळं आपण सिलेबस डिस्कस करताना बोललेलो आहोत. पण आता आपण मॉड्यूल 1 पासून स्टार्ट करूयात. पहिला पॉइंट आहे आपल्या मॉड्यूल 1 मधला, लॉ अँड सोशल चेंज. लॉ आणि सोशल चेंज कसा झालाय म्हणजे त्याच्यामध्ये काय सब पॉइंट आहेत बघा. लॉ ॲज अन इन्स्ट्रुमेंट ऑफ सोशल चेंज. सोसायटीमध्ये अशा काहीतरी चुकीच्या गोष्टी होत्या, इव्हिल प्रथा होत्या, पद्धती होत्या, किंवा सोसायटी कुठेतरी चुकत होती, त्याला दुरुस्त करण्याचं काम कोणी केलं? लॉने केलं. म्हणजे लॉ काय ठरला? इन्स्ट्रुमेंट ठरला, माध्यम ठरला. कशासाठीचं? सोशल चेंजसाठीचं. ठीक आहे. लॉ ॲज अन प्रोडक्ट ऑफ ट्रॅडिशन अँड कल्चर. इथे काय लिहिलंय? पहिलं वाक्य होतं की लॉ ॲज अन इन्स्ट्रुमेंट ऑफ सोशल चेंज. सोसायटीमध्ये काहीतरी चुकीच्या गोष्टी होत्या, त्यासाठी लॉ समोर आला. पण इथे सेकंड पॉइंट आपल्याला काय समजून घ्यायचं आहे? इथल्या ज्या ट्रॅडिशन्स होत्या, इथले जे कल्चर होतं, त्याचंच प्रोडक्ट होतं लॉ. ओके. हिंदू मॅरेज ऍक्ट जर तुम्ही बघितलात, पर्सनल लॉच्या कंटेक्स्टमध्ये बोलू, हिंदू मॅरेज ऍक्ट जर तुम्ही बघितलात तर त्याच्यामध्ये काय दिलंय? रिच्युअल्स दिलेले आहेत, कशा पद्धतीने ते फॉलो होणार ते दिलेलं आहे, सांगितलेलं आहे की ह्या रिच्युअल्स झाले, हे सेरेमनीज जर कंडक्ट केल्या तर ते व्हॅलिड हिंदू मॅरेज आहे असं म्हटलेलं आहे. बरोबर. मग ह्या रिच्युअल्स, हे ट्रेडिशन्स, हे कस्टम्स कसलं काय आहे हे कायद्यामध्ये आपल्याला दिसतंय. पण हे ट्रेडिशन्स आणि कस्टम्स जेव्हा तुमचा हिंदू मॅरेज ऍक्ट 1955 नव्हता तेव्हा सुद्धा होते. ट्रॅडिशन्स आणि कस्टम्सनी लॉला शेप करणं. ठीक आहे. हे एक एक्झाम्पल होतं. क्रिटिसिझम अँड इव्हॅल्युएशन इन द लाईट ऑफ कोलोनायझेशन. कोलोनायझेशन झालं इंडियामध्ये. ब्रिटिशर्स आले, ब्रिटिशर्सनी कॉलनीज वसवल्या, ब्रिटिशर्समुळे काही लॉज आपल्या कंट्रीमध्ये आले. कदाचित आपण असंही म्हणू शकतो की फॉर्मल जी लिगल सिस्टीम असते ती ब्रिटिशांनी आपल्याला इंट्रोड्यूस करून दिली. IPC आपल्याला ब्रिटिश काळामध्येच मिळाला. पिनल कोड सर्वात म्हणजे आधी शिक्षा दिल्या जात होत्या, पण त्या शिक्षा कशा होत्या? आपण त्याला आर्बिट्ररी म्हणू शकतो, किंवा त्या एखाद्या व्यक्तीच्या कॉन्शियस वरती होत्या. राजाला जे वाटेल त्या तशा पद्धतीच्या शिक्षा दिलं जाणं वगैरे. पण इंडियन पिनल कोडने काय केलं? एक पिनल लॉ आपल्याला दिला. सो कोलोनायझेशनचे इम्पॅक्ट झालेत आपल्या पूर्ण सिस्टीमवरती, आपल्या लिगल सिस्टीमवरती. त्याचं काही क्रिटिसिझम पण आहे, चुकीच्या पण गोष्टी झाल्यात. अँड इंट्रोडक्शन टू कॉमन लॉ सिस्टीम. कॉमन लॉ सिस्टीम आपल्याला ब्रिटिश एरापासून आपल्या डोळ्यासमोर आली की सर्वांना एक कायदा आपण देऊ शकतो. अँड इन्स्टिट्यूशन्स इन इंडिया अँड इट्स इम्पॅक्ट ऑन फर्दर डेव्हलपमेंट ऑफ लॉ अँड लिगल इन्स्टिट्यूशन्स इन इंडिया. इम्पॅक्ट ऑन फर्दर डेव्हलपमेंट ऑफ लॉ अँड लिगल इन्स्टिट्यूशन सुद्धा आपण या पॉइंट अंडर डिस्कस करणार आहोत. सो हा काय होता ओव्हरऑल पॉइंट? लॉ अँड सोशल चेंज. ठीक आहे. बघूयात आता आपण वन बाय वन. पहिलं तर सोशल ट्रान्सफॉर्मेशनचं मिनिंग आपण समजून घेऊयात की काय असतं सोशल ट्रान्सफॉर्मेशन. आपल्या सब्जेक्टचं नाव आहे लॉ अँड सोशल ट्रान्सफॉर्मेशन. लॉचं रिलेशन आपण सोशल ट्रान्सफॉर्मेशन बरोबर बघणार आहोत. सो काय असतो सोशल ट्रान्सफॉर्मेशन? लॉ इज ऑफ्टन डिस्क्राईब ॲज अ मिरर ऑफ सोसायटी बिकॉज, बघा, लॉ हा एक प्रकारचा आरसा आहे सोसायटीसाठीचा. का असं का म्हणतो आपण? प्रत्येक कायद्यामधून आपल्याला काहीतरी विल दिसते, विशेष दिसतात, व्हॅल्यूज दिसतात, मॉरल स्टँडर्ड्स दिसतात ऑफ द पीपल. बघा, कोणताही कायदा उगाच अस्तित्वात येत नाही.
बेसिकली ना एक थेअरी आपण लक्षात घेतली पाहिजे की काही ठिकाणी प्रॉब्लेम असतो, आपल्याला तो प्रॉब्लेम दिसतो, तो प्रॉब्लेम आयडेंटिफाय झाल्यानंतर त्या प्रॉब्लेमला ओव्हरकम करण्यासाठी, त्या प्रॉब्लेमवरती मात करण्यासाठी कायदा अस्तित्वात येतो. त्यामुळे सोसायटीच्या ऑब्झर्वेशन मधनच कायदे तयार झालेले असतात. आता हे ओव्हरकम करण्याची काय आहे, विल आहे लोकांची की हा पर्टिक्युलर प्रॉब्लेम आमच्या सोसायटीमध्ये प्रिव्हिल आहे, पण ही विल आहे की ह्याच्यातनं आम्हाला बाहेर पडायचं आहे. विशेष आहेत, वुमनला वाटतंय की डोमेस्टिक व्हायलन्स नाही व्हायला पाहिजे, म्हणून डोमेस्टिक व्हायलन्स ऍक्ट आहे. डावरी डेथ खूप जास्त प्रमाणावरती कंट्रीमध्ये झालेले आहेत, त्यामुळे डावरी प्रोहिबिशन आहे. काय म्हणजे काय व्हॅल्यूज आहेत, आम्ही ह्युमनला ह्युमन म्हणून ट्रीट करणार आहोत, ह्युमन बिंग म्हणून किंवा माणूस म्हणून ह्युमन राईट्स त्यांना देणार आहोत, व्हॅल्यूज प्रिझर्व करणार आहोत, मॉरल स्टँडर्ड्स आम्हाला ठेवायचे आहेत. सती प्रथा हा मॉरल नाही असू शकत, हा इमोरलच ऍक्ट असणार आहे. सो फ्युचर जनरेशन आमच्या काय बघतायत, ही फ्युचर जनरेशनची काय विल आहे याच्यातनं बाहेर यायचंय, म्हणून कायदे आहेत. ठीक आहे. टू अंडरस्टँड द नेचर ऑफ सोसायटी इट इज नेसेसरी टू स्टडी लॉज इनॅक्टेड बाय इट. तुम्हाला जर एखाद्या सोसायटीचं स्वरूप समजून घ्यायचं असेल ना, तर त्या सोसायटीने तयार केलेले कायदे आधी तुम्ही समजून घेतले पाहिजेत. जर ती सोसायटी महिलांना चुकीच्या पद्धतीनं वागवत असेल किंवा महिलांसाठी असे वेगळे काहीतरी कायदे करत असेल, पुरुषांसाठी काहीतरी वेगळे कायदे करत असेल, तर तिथे समजून जा तुम्ही की काहीतरी ही डिस्क्रिमिनेटरी सोसायटी आहे, हे काहीतरी वेगळ्या प्रकारचं ट्रीटमेंट, इथे जेंडर न्यूट्रॅलिटी नाहीये, जेंडर जस्टिस नाहीये, हे तुम्हाला इथून समजून येईल. सो एखाद्या सोसायटीने, म्हणजे डेमोक्रेटिक नसलेल्या कंट्रीजचे पण कायदे असतात. सो कंट्री डेमोक्रेटिक आहे की नाही, किंवा कंट्री डेमोक्रेटिक आहे असं ती पेपरवर म्हणतीये, पण तिने बनवलेले कायदे काहीतरी वेगळंच सांगतायत, अशी सुद्धा आपल्याला कंडिशन दिसू शकते, रिस्ट्रिक्शन्स दिसू शकतात. सो त्याच्यातून आपल्याला ट्रू नेचर ऑफ सोसायटी समजून येते, जर वेगवेगळे कायदे आपण वेगवेगळ्या देशांचे वेगवेगळ्या सोसायटीचे अभ्यासले तर. लॉ इन ऍक्ट इंडिकेट वेदर अ सोसायटी इज प्रोग्रेसिव्ह. बघा, एखादी सोसायटी प्रोग्रेसिव्ह आहे का, जिथे सगळ्यांना इक्वल स्टेटस आहे. आपली सोसायटी आपण प्रोग्रेसिव्ह म्हणू शकतो का. त्यानंतर सिव्हिलाइज्ड आहे का, सिव्हिलाइज्ड रूल्स आहेत का, पब्लिक हँगिंग होतीये, रस्त्यावरती लोकांना फाशी चढवली जाते की सिव्हिलाइज्ड पद्धतीने, ब्रुटॅलिटी न दाखवता व्यवस्थित सगळ्या गोष्टी प्रॉपर फंक्शन होत आहेत, प्रॉपर पनिशमेंट्स असतील किंवा प्रॉपर मेकॅनिझम असेल सगळ्या सिस्टीमचं, नॅचरल जस्टिसचं प्रिन्सिपल फॉलो केलं जातंय की नाही, हे सगळं सिव्हिलाइज्ड आहे की नाही हे ठरवतं. बॅकवर्ड आहे की केऑटिक आहे, केऑस आहे, सतत कॉन्स्टिट्यूशन बदलतंय, म्हणजे अमेंडमेंट्स नाही, जे चेंजेस होत आहेत, सोसायटी टू सोसायटी बदल होत आहेत, त्या बदलाला अडॉप्ट करण्यासाठी झालेले अमेंडमेंट्स नाहीत, कॉन्स्टिट्यूशनच, म्हणजे वेगळीच व्यक्ती येत आहेत, नवीन कॉन्स्टिट्यूशन काढतायत. केऑटिक आहे ना, हे किती केऑस आहे हा, किंवा सतत काहीतरी वॉरच्याच गोष्टी तिथे चाललेल्या आहेत, किंवा 2 वेळेचं लोकांना खायला नाहीये, पण गोष्टी काय आहेत, मारायच्या, तोडायच्या, फोडायच्या आणि न्यूक्लिअर अटॅक करायच्या गोष्टी आहेत. केऑटिक सोसायटी. ओके, हे काय कशामुळे कळतं, हे कायदे आपल्याला काय सांगू शकतात, ती सोसायटी केऑटिक आहे का की काय आहे, हे आपल्याला तिथल्या कायद्यांवरून कळू शकतं. वुमनच्या स्टेटस रिलेटेड सुद्धा गोष्टी तुम्हाला कायदे सांगू शकतात. इंडियामध्ये डोमेस्टिक व्हायलन्स ऍक्ट आहे, डॉवरी प्रोहिबिशन ऍक्ट आहे. आपण म्हणू शकतो की इंडियामध्ये गव्हर्नमेंटला किंवा इंडियामध्ये लेजिस्लेचरला वाटतंय की वुमनच्या रिलेटेड ज्या काही प्रॉब्लेम्स आहेत, महिलांच्या ज्या काही समस्या आहेत, त्या दूर व्हायला हव्यात, आणि एक प्रोग्रेसिव्ह सोसायटी एम करतोय इंडिया. वेअर ॲज काही कंट्रीजमध्ये ड्रायव्हिंग अलाउड नाहीये, वोटिंग आत्तापर्यंत अलाउड नव्हतं महिलांना. सो तिथे आपल्याला काय कळतं, त्या कायद्यावरून काय कळतं, जिथे वोटिंग राईट्स नाहीयेत महिलांना, की ही सोसायटी काय आहे, थोडीशी बॅकवर्ड सोसायटी, थोडीशी काय बॅकवर्ड सोसायटी आहे. आणि जिथे स्टेबल लॉ नसेल किंवा सतत कायदे बदलतायत असं दिसतंय, तर ती केऑटिक सोसायटी आहे. ऑल दो लॉ इज क्रिएटेड बाय सोसायटी, इट ऑल्सो प्लेज अ डिसिसिव्ह रोल इन शेपिंग अँड ट्रान्सफॉर्मिंग सोशल बिहेवियर. लॉ कोणी तयार केलेला असतो, लॉ काय आकाशातून पडत नाही, ठीक आहे, सोसायटीज तयार करते, लेजिस्लेचर तयार करतं, असं वगैरे आपण जरी म्हणतो, लेजिस्लेचरमध्ये बसलेली माणसं ही सुद्धा तुमच्या सोसायटीचेच प्रतिनिधी असतात, त्यामुळे सोसायटी ते तयार करत असते. इट ऑल्सो प्लेज अ डिसिसिव्ह रोल इन शेपिंग अँड ट्रान्सफॉर्मिंग सोशल बिहेवियर. सो सोशल बिहेवियरला शेप करण्याचा, ट्रान्सफॉर्म करण्याचा एक मोठा रोल कोण प्ले करतं, लॉ प्ले करतो. बघा, बऱ्याचदा आपण बघतो की लॉ आल्यानंतर सुद्धा लोकांच्या मेंटॅलिटीमध्ये चेंजेस होतात, ठीक आहे, किंवा आपल्याला काही ठिकाणी मेंटॅलिटीमध्ये चेंज आणण्यासाठी लॉ आणावे लागतात. एक्झाम्पल्स बघणार आहोत आपण याचे, ठीक आहे. दस लॉ अँड सोसायटी शेअर डायनॅमिक अँड इंटरडिपेंडंट रिलेशनशिप. एकमेकांवरती हे डिपेंडेंट आहेत. बघा, लॉ असेल तर सोसायटीमध्ये ट्रान्सफॉर्मेशन करण्यासाठी लॉ आणायचा, आणि लॉ तयार होतोय तो पण सोशल व्हॅल्यूज बघून तयार होतोय. तो दोघं पण काय आहेत, एकमेकांवरती इंटरडिपेंडंट आहेत, इंटरकनेक्टेड आहेत.
law performs several important social functions. It facilitates social interaction by regulating conflict and dispute and by restoring equilibrium. When social relations become imbalanced, it provides predictability and certainty to human conduct and voluntary transaction, enabling individuals to plan their lives with confidence. काय करतो बघा कायदा फॅसिलिटेट करतो सोशल इंटरॅक्शन बाय रेग्युलेटिंग कॉन्फ्लिक्ट. तुमचे कॉन्फ्लिक्ट जर काही असतील सोसायटीमध्ये, जर केऑटिक कॉन्फ्लिक्ट असतील, डिस्प्यूट्स असतील, तर ते डिस्प्यूट रिझॉल्व्ह करण्यासाठीचं एक मेकॅनिझम आपल्याला कोण देतं? कायदा देतो, लॉ देतो. सोशल रिलेशन बिकम इम्बॅलन्स, जिथे सोशल रिलेशन इम्बॅलन्स झालेले असतात तर ते व्यवस्थित करण्यासाठी सुद्धा कायदा आपल्याला मदत करतो. इट प्रोव्हाइड्स प्रेडिक्टॅबिलिटी अँड सर्टन्टी टू ह्युमन कंडक्टसाठी एक प्रेडिक्टॅबिलिटी आणि सर्टन्टी देण्याचं काम. म्हणजे ह्युमन कंडक्ट ही किती वेग गोष्ट आहे ना, की कोणता माणूस कधी कसा वागेल, पण त्याच्यासाठी एक सर्टन्टी देणं आणि व्हॉलेंटरी ट्रान्झॅक्शन, एनॅबलिंग इंडिव्हिज्युअल्स प्लॅन देअर लाईफ विथ कॉन्फिडन्स. आणि हे जेव्हा आपण एक प्रॉपर स्ट्रक्चर देतो कायद्या थ्रू, तेव्हा यातून काय होतं, लोक त्यांचं आयुष्य व्यवस्थित प्लॅन करू शकतात. बघा, अशी सोसायटी जिथे राईट टू लाईफच नाहीये, आज आक्रमण होईल की उद्या आक्रमण होईल की उद्या आपण मरू याचीच शाश्वती नाहीये, तर तिथे क्रिएटिव्हिटी असेल का? तिथे एक स्टॅबिलिटी असेल का? तिथे व्यवस्थित लोक डे टू डे आयुष्य तरी जगू शकत असतील का? नाही ना जगू शकत. मग जिथे व्यवस्थित कायदा मिळतो, जेव्हा व्यवस्थित कायद्याचं राज्य असतं, ज्याला आपण कायद्याचं राज्य म्हणतो, ते कायद्याचं राज्य जिथे असतं तिथे आपल्याला काय दिसून येतं? तिथे इंडिव्हिज्युअल्स त्यांचं आयुष्य व्यवस्थित प्लॅन करताना दिसून येतात. लॉ ऑल्सो गाईड सोशल ऍक्शन्स बाय डिफायनिंग व्हॉट इज राईट अँड रॉंग अकॉर्डिंग टू प्रिव्हिलिंग सोशल नॉर्म्स. जे आताचे सोशल नॉर्म्स आहेत त्याच्यानुसार काय चूक काय बरोबर हे सांगण्याचं काम कायदा करतो. चोरी करणं चूक आहे, कायदा म्हणतो बरोबर आहे. हे कुठून आलंय? हे सोसायटीतनच आलेली गोष्ट आहे, राईट. त्याच्यामुळे सोशल ऍक्शनला गाईड करतो, म्हणजे कोणी चोरी करू नये असं सांगितलं जात आहे. इन दिस वे लॉ टीचेस डिसिप्लिन, एन्श्युअर्स ऑर्डर अँड मेंटेन्स कंटिन्युइटी विथ पास्ट ट्रॅडिशन्स while allowing gradual change. लॉ काय शिकवतो? डिसिप्लिन शिकवतो, ऑर्डर शिकवतो आणि मेंटेन कंटिन्युइटी विथ पास्ट ट्रॅडिशन सुद्धा देतो. At the same time, social forces also influence the effectiveness and relevance of law. जे सोशल फोर्सेस असतात ते सुद्धा याच वेळेला काय करतात? इन्फ्लुएन्स करतात जो लॉचा इफेक्टिव्हनेस असतो आणि रिलेव्हन्स असतो तो. कसा? तर सोशल इंटरॅक्शन थ्रू कस्टम, ट्रॅडिशन्स, कलेक्टिव्ह बिहेवियर गिव्ह लेजिटिमेसी टू लिगल रूल्स. लॉ डज नॉट फंक्शन इन आयसोलेशन. बघा, कुठे तुम्ही एखाद्या निर्जन स्थळी काहीतरी कायदा बनवलात निर्जन स्थळासाठी, तर तो काही उपयोगाचा असणार आहे का? सोसायटी जिथे असणार तिथेच कायद्याची गरज असणार. आयसोलेशन मध्ये कायदा काही कामाचा नाही. इट डिराइव्ह्स इट्स स्ट्रेंथ फ्रॉम सोशल ऍक्सेप्टन्स. समाजाने तो ऍक्सेप्ट केला, मान्य केला, पाळायचं ठरवलं, लोकांनी त्याला ऍक्सेप्टन्स दिला, तरच त्या कायद्याला काहीतरी अर्थ आहे. देअरफॉर जस्ट ॲज अ लॉ रेग्युलेट्स सोसायटी, सोसायटी टर्न्स, सस्टेन्स अँड शेप्स लॉ. जसं आपण म्हणतो की लॉ हा सोसायटीला रेग्युलेट करतो, लॉ मुळे इथे सोशल ऑर्डर आहे, इथे मेंटेनन्स आहे, जिथे लोक व्यवस्थित जगू शकतात. पण त्याचबरोबर आपण हे लक्षात घेतलं पाहिजे की सोसायटी सुद्धा लॉला टिकवून ठेवते, सोसायटी सुद्धा लॉला शेप करते. ओके, एखादा कायदा बदलण्यासाठी सुद्धा सोसायटी उभी राहू शकते ना, की हे काहीतरी चुकीचं आहे, किंवा हे तुम्ही हा जो कायदा होता तो अत्यंत इनह्युमन होता, आतापर्यंत फॉलो केला पण यापुढे नाही करणार. ओके, सो सोसायटीचं जे ऍक्सेप्टन्स आहे तो सोसायटीचा ऍक्सेप्टन्स सुद्धा कायद्याच्या भाषेमध्ये खूप अत्यंत गरजेचा ठरतो. त्यामुळे दोघांमधलं इंटर रिलेशन आपल्याला इथे समजून घ्यायचं आहे. ऑल फॉर्म्स ऑफ लॉ शेअर दिस बेसिक कॅरेक्टरिस्टिक्स. सगळ्या प्रकारचे जे लॉज असतात ते या प्रकारचे जे बेसिक कॅरेक्टरिस्टिक्स असतात ते शेअर करतात, दो दे डेफर्स इन ओरिजिन्स अँड मेथड्स ऑफ ऑपरेशन. बघा, कॉन्ट्रॅक्ट लॉ आहे, पर्सनल लॉ आहे किंवा तुमचा क्रिमिनल लॉ आहे, प्रत्येकाचं ऑपरेशन वेगवेगळं आहे, प्रत्येकाचं फंक्शन वेगवेगळं आहे, प्रत्येकाच्या समोर आलेल्या समस्या वेगळ्या आहेत आणि त्या समस्यांवरती उपाययोजनासाठी म्हणून ते कायदे आलेले आहेत. हे एवढं सगळं असून सुद्धा या कॉन्सेप्टला ते लागू होणार आहेत किंवा ह्या कॉन्सेप्ट थ्रू ते येतात की सोसायटी तुमचा लॉ चेंज करते आणि लॉ सुद्धा सोसायटीला चेंज करू शकतो. हे फंडामेंटल आहे प्रत्येक तुमच्या लॉचं.
त्यामुळे लॉ अँड सोशल ट्रान्सफॉर्मेशन समजून घेणं गरजेचं आहे. ठीक आहे. फॉर अनालिटिकल क्लॅरिटी लॉ कॅन बी डिवायडेड इंटू 4 कॅटेगरीज. जसं मी आता सांगितलं की लॉ वेगवेगळ्या कॅटेगरीज मध्ये डिवाइड केला जाऊ शकतो. कस्टमरी लॉ आहे, ओरिजिनेट्स फ्रॉम लॉंग स्टँडिंग प्रॅक्टिसेस अँड ट्रेडिशन्स ऑफ पीपल. देन कॉन्ट्रॅक्ट लॉ आहे. बघा, कस्टमरी लॉ म्हणजे कस्टम्स ज्या खूप वर्षानुवर्षांपासून, जेव्हा तुमचा कायदे नव्हते, जेव्हा काहीही नव्हतं, तेव्हापासून सुद्धा ह्या आपल्याला काय दिसून येतात, काही प्रथा परंपरा कस्टम्स दिसून येतात, ज्या की इनह्युमन वगैरे नाही आहेत, पण त्या इसेन्शियल प्रॅक्टिस म्हणून मानल्या जातात. पर्सनल लॉज याच्यामध्ये येतात. हिंदू मॅरेज ऍक्ट असेल किंवा विविध प्रकारच्या मॅरेज रिलेटेड ऍक्ट असतील, मेंटेनन्स असेल किंवा अडॉप्शन रिलेटेड प्रोव्हिजन्स असतील, सगळ्या ह्या कशाचा बेसिस आहे किंवा कशातून येत आहेत, तर कस्टमरी लॉज आपल्याला म्हणता येतील. त्यानंतर कॉन्ट्रॅक्ट लॉ 2 पार्टीमध्ये असतं. कॉन्ट्रॅक्ट अग्रीमेंट विच इज एन्फोर्सिएबल बाय लॉ. ओके, सो अग्रीमेंट असतं 2 पार्टीज मध्ये, 2 और मोर पार्टीज मध्ये. सो इंडिव्हिज्युअल्स मध्ये होतं. कॉन्ट्रॅक्ट लॉ मध्ये तुम्ही नेगोसिएशन करू शकता, राईट, की ह्याच्यामध्ये पार्टी स्टेट नसते, पार्टी दोन्ही डिफाईन असतात. कोण असतात? ज्यांनी कॉन्ट्रॅक्ट केलेलं असतं. इनॅक्टेड लॉ इज फॉर्मली क्रिएटेड legislative bodies, while adjudicative law develops through judicial decisions. Okay, judicial decisions through adjudicative laws येतो. Law should therefore be understood as process rather than fixed institution. Law ही एक प्रोसेस आहे, फिक्स्ड इन्स्टिट्यूशन नाहीये. चेंजिंग नेचर असतं लॉचं बऱ्याचदा. ओके, अँड इट रिलेशनशिप विथ सोसायटी मस्ट बी एक्झामिन थ्रू दिस कंपोनंट. सो या कंपोनंट मध्येच आपल्याला लॉचं रिलेशनशिप सोसायटी बरोबर समजून घ्यायचं आहे. व्हेरियस ज्युरिस्ट हॅव डिफाइंड लॉ फ्रॉम डिफरंट पर्स्पेक्टिव्ह. लॉची डेफिनेशन्स बघा वेगवेगळ्या ज्युरिस्टनी दिलेली आहे. ब्लॅकस्टोन म्हणतो की लॉ ॲज अ रूल ऑफ कंडक्ट प्रिस्क्राइब्ड बाय सुप्रीम ऑथॉरिटी कमांडिंग व्हॉट इज राईट अँड प्रोहिबिटिंग इज अ रॉंग. बघा, एखादी सुप्रीम ऑथॉरिटी असते, ती कमांड करते की काय बरोबर आहे आणि काय चूक आहे, ती म्हणजे लॉ आहे, असं ब्लॅकस्टोन म्हणतो. ऑस्टिनची डेफिनेशन खूप जास्त आपल्याला दिसते किंवा ज्युरिस्प्रुडन्स मध्ये अत्यंत इम्पॉर्टंट डेफिनेशन म्हणून पण आपण हिला बघतो की लॉ ॲज अ कमांड ऑफ सॉवरिन बॅक्ड बाय सँक्शन. कमांड ऑफ सॉवरिन बॅक्ड बाय सँक्शन. सॉवरिन म्हणजे काय? एक सर्वोच्च ऑथॉरिटी. त्या सर्वोच्च ऑथॉरिटीने दिलेली कमांड असते लॉ, आणि तिला सँक्शन सुद्धा असतं, बॅक्ड बाय सँक्शन. सो कमांड म्हणून बघतो ऑस्टिन लॉकडे, की एखादा राजा असेल किंवा तुमच्या डेमोक्रेटिक कंट्री मधली एखादी ऑथॉरिटी असेल जी काय करते, कमांड करते पब्लिकला. सो आणि ती सँक्शननी काय असते, बॅक्ड असते. रॉस्को पाउंड कशावरती एम्फसाइज करतो बघा, लॉ ॲज अन ऑथॉरिटेटिव्ह बॉडी ऑफ व्हॅल्यूज लेड डाऊन बाय पॉलिटिकल ऑर्गनाइज्ड सोसायटी, while कार्डोझो हायलाइटेड इट्स एन्फोर्सेबिलिटी थ्रू कोर्ट्स. कार्डोझो म्हणतो की कोर्ट्स आर इम्पॉर्टंट, एन्फोर्सेबिलिटी ज्यादा इम्पॉर्टंट. ठीक आहे, जास्त इम्पॉर्टंट काय? एन्फोर्सेबिलिटी थ्रू कोर्ट्स, कोर्टाने ते एन्फोर्स करणं. ठीक आहे. सोशोलॉजिकल थिंकर सी लॉ ॲज रूल्स गव्हर्निंग राईट कंडक्ट इन सोसायटी. This definition shows that law is not rigid but evolves according to social needs. जे सोशोलॉजिकल थिंकर्स आहेत, सोशोलॉजिकल पर्स्पेक्टिव्हने विचार करणारे ज्युरिस्ट आहेत, सोशोलॉजिकल स्कूल अंडर येणारे जे काही ज्युरिस्ट आहेत, ज्युरिस्प्रुडन्स मधली आपली ही स्कूल आहे, तर त्याच्या अंडर येणारे आहेत, तर ते म्हणतात की लॉ ॲज अ रूल्स गव्हर्निंग राईट कंडक्ट इन सोसायटी. समाजामध्ये एक चांगलं व्यवस्थित राईट कंडक्ट व्हावा म्हणून जे गव्हर्न होतं तो म्हणजे लॉ असतो, असं त्यांचं म्हणणं आहे. यातून आपल्याला काय कळतं की लॉ इज नॉट रिजिड. म्हणजे हा लॉ काय आहे, तो एक रिजिड गोष्ट नाहीये, तर ती कॉन्स्टंटली इव्हॉल्विंग गोष्ट आहे. जशी जशी तुमची सोसायटी चेंज होणार तसे तसे तुमचे लॉ सुद्धा बदलणार. Social change refers to modification in established patterns of social relationship. सोशल चेंज काय असतो बघा, सोशल चेंज कशाच्या संदर्भात असतो, मॉडिफिकेशन असतं. बघा, सोसायटी कधीच स्टॅटिक नसते. काल जशी सोसायटी होती तशी ती आज नाहीये, आणि आज जशी आहे तशी ती उद्या नसणार आहे. त्यामुळे हे आपण ध्यानात घेतलं पाहिजे की सोशल चेंज मस्ट आहे. आणि मग जेव्हा सोशल चेंज होतो म्हणजेच काय होतं, एस्टॅब्लिश जे पॅटर्न्स असतात सोशल रिलेशनशिपचे आणि स्टँडर्ड ऑफ बिहेवियरचे, ते मॉडिफाय होतात, चेंज होतात. अकॉर्डिंग टू रॉजर कॉटर, सोशल चेंज ऑकर्स व्हेन सोशल स्ट्रक्चर्स, रोल्स अँड नॉर्म्स अंडरगोज ट्रान्सफॉर्मेशन. जेव्हा सोसायटीचं स्ट्रक्चर, कशा पद्धतीने सोसायटी फंक्शन करणार ते, रोल्स,
काही रोल्स दिलेले असतात, जसं आपण जेंडर रोल म्हणतो की वुमनला काही जेंडर रोल्स दिलेले होते, मेलला काही जेंडर रोल्स दिले होते, हे सोसायटीने दिलं होतं. सोसायटीला त्या काळामध्ये जे योग्य वाटलं ते त्या सोसायटीने केलं, त्या सोसायटीने तशा पद्धतीचे रोल्स दिले, तशा पद्धतीचं वर्क दिलं की सोल ब्रेड विनर कोण असणार, तर तो मेल मेंबर असणार. आणि मग नंतर जे चूल मूल करायचं आहे ते कुणी करायचंय, वुमननं करायचं आहे. हे सगळं स्ट्रक्चर कोणी दिलंय, हे सोसायटीने दिलं, त्या काळातल्या सोसायटीने दिलं. पण चेंजेस झाले वर्ल्ड वॉरच्या काळामध्ये, जेव्हा पुरुष गेले सैन्यावरती लढण्यासाठी वगैरे, तेव्हा बायकांना बाहेर पडावं लागलं, त्यांना ब्रेड विनर व्हावं लागलं. आणि मग नंतर अरे आपण पुरुष जे काम इतके वर्ष करत होते ते बायकाही करू शकतात, हे एक रिअलायझेशन झालं. आणि मग त्यातून आपल्याला एक पूर्णपणे काय दिसतो, सगळं फेमिनिस्ट ज्युरिस्प्रुडन्स जर आपण बघितलं तर आपल्याला एक फेमिनिझमचा डिस्कोर्स दिसून येतो. आणि मग स्त्रिया सुद्धा काय करायला लागल्यात, ब्रेड विनर झाल्यात, कमवायला लागलेल्या आहेत, सोशल रोल बदललेले आहेत. ठीक आहे, रोल मध्ये चेंज असेल, नॉर्म्स असतील, काही नॉर्म्स होते, आता हे नॉर्म्स असतात की काही पद्धती प्रथा ठरवलेल्या असतात, त्याच्यात बदल होणं. आणि हे सगळे ट्रान्सफॉर्म होणं म्हणजे काय, तर सोशल चेंज. कोण म्हणतं असं, रॉजर कॉटर. As societies evolve due to economic, political and cultural factors, law must also change to accommodate these developments. आणि असं जसं जशी सोसायटी बदलते, सोशल चेंज होतो. सोशल चेंज काय असतो, रॉजर कॉटरच्या मध्ये तो आपण बघितला. पण हा सोशल चेंज जेव्हा होतो, हे अशा ट्रान्सफॉर्मेशन थ्रू जेव्हा तुमची सोसायटी जाते, मग तेव्हा एक गरज अजून निर्माण होते की लॉने सुद्धा काहीतरी चेंजेस केले पाहिजेत की नाही. बरोबर आहे. हेन्स लॉ बिकम्स बोथ रिफ्लेक्शन ऑफ सोशल चेंज अँड मीन्स टू अचीव इट. तो हे जे सोशल चेंज आहे ते जर आपल्याला प्राप्त करायचं असेल, आपण म्हणतोय रोल बदलले वुमनचे, पण मग वुमनला इक्वल स्टेटस जर आपल्याला द्यायचा असेल, जर तो रोल आपल्याला खऱ्या अर्थानं बदलायचा असेल, तर लॉ सुद्धा लागेल ना. ओके, दिस रिलेशनशिप बिटवीन लॉ अँड सोशल चेंज ऑपरेट्स इन टू डिस्टिंक्ट वेज. फर्स्ट काय आहे बघा, लॉ चेंजेस सोसायटी by compelling individuals to modify their behaviors. Law changes society by compelling individuals to modify their behaviors. This usually indicates the early stage of social development where legal intervention is necessary to reform harmful practices. बघा, काही हार्मफुल प्रॅक्टिसेस असतात की ज्या दूर करायच्या असतील तर लीगल इंटरव्हेन्शन आपल्याला लागतं. हा फर्स्ट सिनारिओ झाला. आणि सेकंड सिनारिओ मध्ये सोसायटी चेंजेस द लॉ बाय डिमांडिंग रिफॉर्म्स थ्रू डेमोक्रेटिक इन्स्टिट्यूशन्स. बघा, काही सोसायटीमध्ये अशा हार्मफुल प्रॅक्टिसेस आहेत की त्या बदलायच्या म्हणून आपल्याला काय लागणार आहेत, कायदे लागणार आहेत. आणि याच्या ऑपोजिट मध्ये दुसरी कंडिशन अशी असते की लोकांना वाटते की हे बदल व्हायला पाहिजेत, म्हणून त्या रिफॉर्मसाठी सोसायटी पुढे येते आणि सोसायटी म्हणते की हे बदल करा, हा कायद्यामध्ये बदल झाला पाहिजे. ही दुसरी कंडिशन आहे. दिस रिफ्लेक्ट्स द मॅच्युरिटी ऑफ सोसायटी. हे काय रिफ्लेक्ट करतं, अशा डिमांड मॅच्युरिटी ऑफ सोसायटी रिफ्लेक्ट करतं. पहिल्या कंडिशन मध्ये आपल्याला ती मॅच्युरिटी दिसत नाही. याचं एक्सिलेंट एक्झाम्पल म्हणजे सती प्रथा. सती प्रथेसाठी कायदा आणावा लागला आणि त्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला चेंजेस दिसले. ओके, राजा राम मोहन रॉय यांनी केलेलं सर्व जे काही काम आहे ते आपण आपल्याला माहिती आहे हिस्ट्री मधलं. सो ते सगळं व्हावं लागलं तेव्हा कुठे आपल्याला सती प्रोहिबिशन ऍक्ट आला आणि सती प्रोहिबिशन ऍक्ट मुळे सोसायटीमध्ये चेंजेस दिसून आले. सो सोसायटी रिग्रेसिव्ह माइंडसेट घेऊन चालत होती तेव्हा. पण सेकंड सिनारिओ मध्ये जे आपण म्हणतोय की सोसायटी स्वतः डिमांड करते की आम्हाला ह्या गोष्टींमध्ये अशा अशा पद्धतीचे बदल हवे आहेत. सो हे मॅच्युरिटी दाखवते सोसायटीची की आम्हाला काय हवे आहेत, बेसिकली बदल हवे आहेत सोसायटीमध्ये, वेअर पीपल ऍक्टिव्हली पार्टिसिपेट. जिथे पीपल काय करतायत, लोक काय करतायत, ऍक्टिव्हली पार्टिसिपेट करतायत इन शेपिंग लीगल नॉर्म्सला शेप करण्यासाठी. द पब्लिक रिस्पॉन्स टू निर्भया केस इज क्लिअर एक्झाम्पल ऑफ सोसायटी इन्फ्लुएन्सिंग लेजिस्लेटिव्ह रिफॉर्म. निर्भया केस मध्ये आपल्याला दिसलं की सोसायटीने काही रिफॉर्म्स, रेप रिलेटेड जे काही कायदे आहेत ते कठोर करण्यासाठी म्हणून लोक उतरली रस्त्यावरती. ओके, लोकांनी त्याच्यावरती फोर्स केला. आम्हाला अशी सोसायटी नकोय जिथे महिला सुरक्षित नाहीयेत. सो निर्भया केस नंतर आपल्याला एक क्लिअरली सोसायटीची मॅच्युरिटी या बाबतीत आपल्याला दिसून आली.
ठीक आहे. इंडियन हिस्ट्री प्रोव्हाइड सेव्हरल इन्स्टन्सेस वेअर सोशल रिफॉर्म मुवमेंट्स लेड टू लिगल चेंज. आपल्याला इंडियाची हिस्ट्री जर का आपण बघितली, आपण सर्वांनी हिस्ट्री अभ्यासलेली आहे, आपल्याला माहिती आहे की हिस्ट्रीमध्ये काय झालेलं आहे. बऱ्याच प्रकारचे सोशल रिफॉर्म्स झालेले आहेत आणि या सोशल रिफॉर्म्सच प्रोडक्ट आहे आपली ही आत्ताची व्यवस्थित चालणारी सोसायटी. आता या सोसायटीमध्ये जे रिफॉर्म्स होतील, जे स्कॉलर्स रिफॉर्म घडवून आणतील, ती असेल पुढच्या सोसायटीसाठीची देणगी किंवा सोसायटीसाठीचं योगदान, कॉन्ट्रीब्युशन. राईट. इंडियन हिस्ट्री प्रोव्हाइड सेव्हरल इन्स्टन्सेस वेअर सोशल रिफॉर्म मुवमेंट्स लेड टू लिगल चेंज. द एफर्ट of reformers such as Raja Ram Mohan Roy, Mahatma Phule, Savitribai Phule, Mahatma Gandhi and Anna Hazare demonstrate how individual initiatives can trigger broader social transformation. अन्ना हजारेंचा रिफॉर्म एक अख्खा कायदा घेऊन येतो. लोकपाल, लोकायुक्त हे कायदे जे आले, राईट टू इन्फॉर्मेशनचा जो आपल्यासाठी डोमेन ओपन झाला आर्टिकल 21 अंडर, त्याचं क्रेडिट त्यांना जातं. सो आपल्याला एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे, एक आदमी क्या करेगा, तर एक आदमी जेव्हा त्याच्याबरोबर सोसायटी उभी राहते, सोसायटीला एक चेंज हवा असतो, सोसायटीला त्यांचा राईट टू इन्फॉर्मेशन हवा असतो, सोसायटीला हे जाणून घ्यायचं असतं की गव्हर्नमेंटमध्ये काय चुकीच्या गोष्टी घडतायत, तेव्हा काय होतं, चेंज होतात, सोशल ट्रान्सफॉर्मेशन होतं. लॉ अँड सोशल ट्रान्सफॉर्मेशन मध्ये सोसायटीचं जे योगदान आहे, सोसायटीचं म्हणजे एका इंडिव्हिज्युअल बरोबर जे लोक उभे राहिले, महात्मा फुले असतील, सावित्रीबाई फुले असतील आणि त्या काळातले त्यांच्याबरोबर उभे राहिलेले त्यांचे असंख्य सहकारी असतील, यांना वाटलं की ह्या सोसायटीमध्ये चेंज व्हायला हवाय. सो सोशल ट्रान्सफॉर्मेशनसाठी त्यांनी काय केलं, आपलं कॉन्ट्रीब्युशन दिलं आणि मग लॉज आले आणि मग आपल्याला ओव्हरऑल स्त्रियांना शिक्षणाची दारं खुली झाली. अनेक जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं योगदान असेल, आपल्याला माहिती आहे महाडचा सत्याग्रह ही काय होतं, ही सुद्धा सोशल मुवमेंट होती, सोशल रिफॉर्म होता. ओके, सोशल चेंज साठी केली गेलेले ऍक्ट होता. त्याच्यानंतर मग कायदे आलेत, अनटचेबिलिटी, सिव्हिल राईट्स ऍक्ट, सगळं नंतरची गोष्ट आहे. कशातून शेप झाले हे कायदे, कशातून आला आर्टिकल 17 अबॉलिशन ऑफ अनटचेबिलिटी. जेव्हा इतक्या लोकांनी ही कामं केली, काळाराम मंदिर सत्याग्रह असेल, महाडचा सत्याग्रह असेल किंवा अजून असे सत्याग्रह असतील, गोष्टी असतील, तर याच्यातून लॉ शेप झाला ना, याच्यातून लॉ समोर आला ना, आपल्या सोसायटीची नीड आपल्याला तिथे समजली. Savitribai Phule's initiative Educate Girls, once considered taboo, gradually gained social acceptance and eventually resulted in legal recognition of women's right to education. This illustrates how social demand ultimately shapes the law. आता कोणी बोलू शकतं का की महिलांनी शिकू नये? त्या काळातला तो टॅबू होता आणि तो टॅबू दूर करण्यासाठी सावित्रीबाई फुलेंनी दिलेलं जे कॉन्ट्रीब्युशन आहे ते आपल्याला विसरून चालणार नाहीये. लॉ हॅज ऑल्सो ऍक्टेड ॲज अ पॉवरफुल इन्स्ट्रुमेंट ऑफ सोशल चेंज इन इंडिया. लॉ ने सुद्धा सोशल चेंज केलाय, जसं सोसायटीने ठरवून लॉ मध्ये चेंज घडवून आणला, तसंच लॉ आल्यामुळे सुद्धा सोशल चेंज झालेले आपल्याला दिसून येत आहेत. आता हे कोणते एक्झाम्पल्स आहेत याचे? स्लेव्हरी होती, त्यानंतर सती होतं, चाइल्ड मॅरेज होतं, चाइल्ड मॅरेज रिलेटेड लॉ आणावा लागलाय, चाइल्ड लेबर रिलेटेड लॉ आणावा लागलाय. आजही हे कायदे, चाइल्ड मॅरेज असेल, चाइल्ड लेबर असेल, तर आजही ते आपल्याला वापरावे लागत आहेत. ओके, म्हणजे अजूनही सोसायटीतून ते पूर्णपणे नष्ट झालेलं नाहीयेत ह्या इव्हिल प्रथा. And discrimination against widows are deeply rooted in social customs and could not be eradicated by moral persuasion alone. Legislative measures such as Indian Slavery Act, abolition of sati laws, widow remarriage act, child marriage prohibition act, child labor laws played a crucial role in eliminating these evils and transforming social attitude. आता या बाबतीतला जो सोशल ॲटिट्यूड आपण बघतोय, जो चेंज बघतोय, सती प्रथा ते आत्ताच्या काळामध्ये आपण या अशा इव्हिल प्रथांना कुठल्याही प्रकारचा थारा देणार नाही सोसायटी. सो इथपर्यंत आलेला हा माइंडसेट, टॅबू दूर होऊन नवीन जे आपल्याला सोसायटी दिसते ते कशाचं प्रोडक्ट आहे, ते लॉचं प्रोडक्ट आहे. लॉने सोशल चेंजला, सोशल ट्रान्सफॉर्मेशनला शेप केलेलं आपल्याला इथे दिसून येतं. Indian judiciary has significantly contributed to social transformation through progressive इंटरप्रिटेशन ऑफ लॉ. बघा, इंटरप्रिटेशन ऑफ लॉचं काम कुणाचं असतं? ज्युडिशरीचं असतं. सेपरेशन ऑफ पॉवर मध्ये आपण बघितलं, लेजिस्लेचर लॉ मेकिंग करतं, एक्झिक्युटिव्ह लॉ इम्प्लिमेंट करतं आणि ज्युडिशरी इंटरप्रिट करतं लॉला. आणि एन्फोर्समेंटचं काम म्हणजे जर
गुन्हा झाला तर त्याच्यात शिक्षा देण्याचं काम वगैरे कोण करतं किंवा त्याच्यावरती जजमेंट देण्याचं काम कोण करतं, तर ज्युडिशरी करतं. तर इंटरप्रिटेशनचं जे काम असतं, कायद्याला नक्की म्हणायचं काय आहे, कॉन्स्टिट्यूशन मधल्या प्रोव्हिजन थ्रू जे निघणारा अल्टिमेट जो गोल आहे किंवा अल्टिमेट जे कॉन्स्टिट्यूशन बनवणाऱ्यांना, जे कॉन्स्टिट्यूशनल मेकर्स होते, त्यांना नक्की काय म्हणायचं आहे हे जर आपल्याला कोण समजावून देत असेल तर ते कोण आहे, आपली ज्युडिशियरी आहे इंडियाची. जस्टिस P.N. भगवती ऑब्झर्व दॅट जजेस ब्रेथ लाईफ इन टू द लॉज इनॅक्टेड बाय लेजिस्लेचर. कायदा असतो, ओके, लॉ असतो, तुमच्याकडे टेक्स्ट आहे, तुम्हाला सर्वांना माहिती आहे, पण त्याच्यामध्ये प्राण फुंकण्याचं काम कोण करतं, तर ते जजेस करतात. ओके, फक्त लॉ असून भागत नाही, लेजिस्लेचरने लॉ बनवला म्हणजे झालं काम असं होत नाही, तर आपल्याला काय लागतं, एक प्रॉपर मेकॅनिझम लागतं जे की लॉ इम्प्लिमेंटिंग मेकॅनिझम असतं, लॉच्या इम्प्लिमेंटेशनच्या रिलेटेड चालणारं ते मेकॅनिझम असतं. दो ज्युडिशियल ऍक्टिव्हिझम, लिबरल इंटरप्रिटेशन ऑफ फंडामेंटल राइट्स अँड डेव्हलपमेंट ऑफ पब्लिक इंटरलिटिगेशन, courts have expanded access to justice and address the concerns of marginalized sections in society. बघा, ज्युडिशियल ऍक्टिव्हिझम आपल्याला दिसून येतो, ज्युडिशरी आता इंटरव्हीन करते, ऍक्टिव्हली पार्टिसिपेट करते. त्यानंतर लिबरल इंटरप्रिटेशन ऑफ फंडामेंटल राईट्स आपल्याला दिसतात, कुठेही स्ट्रिक्ट इंटरप्रिटेशन म्हणजे वर्ड टू वर्ड इंटरप्रिटेशन न करता जे सबस्टॅन्टिव्ह जस्टिससाठी इम्पॉर्टंट असलेलं जे काही अंडरस्टँडिंग आहे ते आपल्याला कोर्ट जजमेंट थ्रू मिळतं. त्यानंतर फंडामेंटल राईट्स आहेत, आणि मग डेव्हलपमेंट ऑफ पब्लिक इंटरेस्ट लिटिगेशन, PIL आपल्याला दिसते की लोकांवरती खूप मोठ्या प्रमाणावर इम्पॅक्ट करणाऱ्या इव्हिल गोष्टींबद्दल आवाज उठवला जातो, तो पब्लिक इंटरेस्ट लिटिगेशन थ्रू उठवला जातो, आणि त्याच्यातून सुद्धा आपल्याला बऱ्याच लोकांना एकाच वेळी रिलीफ मिळालेला दिसून येतो. सो सोसायटीतल्या खूप लोकांना एका सोसायटीला रिलीफ आपण देत असतो. कोर्ट हॅव एक्सपांडेड ऍक्सेस टू जस्टिस अँड ऍड्रेस कन्सर्न्स ऑफ मार्जिनलाइज सेक्शन्स ऑफ सोसायटी. आणि जे मार्जिनलाइज सेक्शनचे कन्सर्न आहेत ते सुद्धा कोर्टाने इथे ऍड्रेस केलेले आहेत. द बाइंडिंग फोर्स ऑफ लॉ अरायझेस फ्रॉम बोथ सोशल ऍक्सेप्टन्स अँड प्रेझेन्स ऑफ सँक्शन. जो बाइंडिंग फोर्स ऑफ लॉ आहे तो कुठून येतो, तो सोशल ऍक्सेप्टन्स मधून येतो आणि प्रेझेन्स ऑफ सँक्शन्स मधून येतो. बघा, ऑस्टिन म्हणाला होता, लॉ इज अ कमांड ऑफ सॉव्हरीन विच बॅक्ड बाय सँक्शन्स. सँक्शन्स वरती त्यानं भर दिला होता की एक सँक्शन असलं पाहिजे. लेजिस्लेचरचं काय आहे, इथे सँक्शन आहे. लेजिस्लेचरने काहीतरी कायदा पारित केलाय, त्याला काहीतरी सँक्शन आहे. जर तो तुम्ही मानला नाहीत तर तिथे काय होणार आहे, तुमच्यावर गुन्हा दाखल होणार आहे किंवा तुम्हाला शिक्षा होणार आहे. त्यामुळे एक प्रॉपर काय आहे, मेकॅनिझम आहे. कमांड करून थांबायचं नाहीये, तर बॅक्ड बाय सँक्शन सुद्धा तिथे आहे. सो पीपल ओबे लॉ बिकॉज रिकॉग्नाइज अँड ऑथॉरिटी अँड लेजिटिमेसी. लोक कायदा का पाळतात, ओके, एखादं ह्युमन माइंड एखादा कायदा फॉलो करण्याचं का ठरवतो किंवा करतो, तर ऑथॉरिटी असते. उद्या पोलीस तुम्हाला पकडून नेतील जर तुम्ही काहीतरी कायद्याच्या विरोधात गोष्ट केली. ही गोष्ट कुठे डोक्यात आहे म्हणून माणूस कायद्याला धरून वागतोय. किंवा लेजिटिमसी म्हणजे हा कायदा प्रॉपर मेकॅनिझम फॉलो करून लोकांनी निवडून दिलेल्या जनप्रतिनिधींनी तयार केलेला कायदा आहे, आणि तो कुठे तयार झालाय. उद्या मला वाटलं म्हणून मी कुठला तरी कायदा तयार केला आणि मी म्हटलं आजपासून हा कायदा फॉलो कर, कशाला कोण करेल, कुठल्या प्रकारचं सँक्शन आहे का याला, नाहीये ना. सो लेजिटिमसी पण नाहीये. इवन वेन लॉज कॉन्फ्लिक्ट with personal morality, obedience often continues due to fear of punishment or respect for authority. ओके, पर्सनल मोरॅलिटीचा आपण जर विचार केला तर ओबिडियन्स जो असतो लॉच्या रिलेटेड तो फिअर थ्रू येतो, पनिशमेंट थ्रू येतो, किंवा रिस्पेक्ट असते त्या ऑथॉरिटी बद्दल. आपलं लेजिस्लेचर म्हणतंय, आपलं गव्हर्नमेंट म्हणतंय म्हणून आम्ही हे फॉलो करणार, असा एक ओबिडियन्स लोकांमध्ये, सोसायटीमध्ये आपल्याला दिसून येतो. सँक्शन इन्शुअर्स लीगल कंपायलन्स अँड एनहान्स द इफेक्टिव्हनेस ऑफ लॉ ॲज अन इन्स्ट्रुमेंट ऑफ सोशल कंट्रोल. सँक्शन इन्शुअर्स लीगल कंपायलन्स. सो सँक्शन जे असतं ना ते एक लीगल कंपायलन्स देतं, कशाला, इफेक्टिव्हनेस ऑफ लॉ अँड इन्स्ट्रुमेंट ऑफ सोशल कंट्रोल. लॉ इज बोथ प्रोडक्ट ऑफ सोसायटी अँड मीन्स ऑफ सोशल ट्रान्सफॉर्मेशन. आपण बघितलं ना, दोन्ही प्रकारे हे वर्क होत आहे. सोशल ट्रान्सफॉर्मेशन लॉ करताय आणि लॉला सुद्धा, सोसायटी सुद्धा लॉला काय करते, बनवतीये किंवा ट्रान्सफॉर्म करते किंवा प्रोडक्ट आहे. वाईल सोसायटी इन्फ्लुएन्स द कंटेंट ऑफ लॉ, लॉ ऑल्सो शेप्स सोशल व्हॅल्यूज अँड बिहेवियर.
The Indian experience clearly demonstrates that meaningful and lasting social change can be achievable only through effective legal mechanism. इफेक्टिव्ह लीगल मेकॅनिझम थ्रूच काय होणार आहे, सोशल चेंज होऊ शकतो, अचीव होऊ शकतो. लॉ मस्ट रिमेन स्टेबल टू एन्श्युअर ऑर्डर येट फ्लेक्झिबल इनफ टू रिस्पॉन्ड टू चेंजिंग सोशल नीड्स. ओनली देन कॅन इट ट्रूली सर्व ॲज अ टूल ऑफ सोशल जस्टिस अँड एम्पॉवरमेंट. जो लॉ आहे ना त्याने स्टेबल राहिलं पाहिजे, ऑर्डर इन्श्युअर केली पाहिजे प्रॉपर, पण त्याचबरोबर तो फ्लेक्झिबल पण असला पाहिजे सोसायटीच्या नीड्सनुसार. ठीक आहे, टू रिस्पॉन्ड टू चेंजिंग सोशल नीड्स. तो सोसायटी मी जसं सांगितलं स्टॅटिक नसणार आहे, ती चेंज होत राहणार आहे. तो त्या चेंज बरोबर अडॉप्ट करता येण्यासाठी म्हणून सोशल नीडला धरून आपल्याला एक काय दिसलं पाहिजे, फ्लेक्झिबल सोसायटी दिसली पाहिजे. ओनली देन can it truly serve as a tool of social justice and empowerment. तरच ती टूल ऑफ सोशल जस्टिस आणि एम्पॉवरमेंट म्हणून आपल्या समोर येईल. काय? लॉ. ओके, आता बघा, लॉ ॲज अन इन्स्ट्रुमेंट ऑफ सोशल चेंज. लॉ आपल्या सिलेबस मधला पहिला आपण सोशल ट्रान्सफॉर्मेशन बघितलं, ओव्हरऑल लॉ आणि सोसायटी मधलं रिलेशन बघितलं. आता बघा काय आहे लॉ ॲज अन इन्स्ट्रुमेंट ऑफ सोशल चेंज. refers to the role of law in shaping, guiding and transforming social attitudes, behavior and institution in order to promote justice and social welfare. हे आपण बघितलं की कशा पद्धतीने लॉ काय करतो, सोसायटीचा अप्रोच बदलतो एखाद्या गोष्टीकडे बघण्याचा. सती प्रोहिबिशन ऍक्टमुळे एक लोकांचा अप्रोच बदलला या संबंध प्रथेकडे बघण्याचा, की हे इनह्युमन आहे हे समजत गेलं, पण आधी हे समजलं होतं का? नाही, आधी कायदा आला. ठीक आहे, सो लॉने काय केलंय, सोशल चेंजचं लॉ काय झालंय, सोशल चेंजचं इन्स्ट्रुमेंट झालेला आहे. लॉ डज नॉट मेअरली रिफ्लेक्ट एक्झिस्टिंग सोशल व्हॅल्यूज बट ऑल्सो ऍक्ट्स ॲज पॉवरफुल टूल टू रिफॉर्म हार्मफुल प्रॅक्टिसेस. डज नॉट मेअरली रिफ्लेक्ट एक्झिस्टिंग सोशल व्हॅल्यूज, फक्त जे अस्तित्वात असलेल्या सोशल व्हॅल्यूज आहेत त्याच फक्त कायदा रिफ्लेक्ट करत नाही, तर पॉवरफुल टूल टू परफॉर्म हार्मफुल प्रॅक्टिसेस, करेक्ट इनइक्वॅलिटीज अँड ब्रिंग अबाउट प्रोग्रेसिव्ह चेंज इन सोसायटी. आणि एक प्रोग्रेसिव्ह चेंज सोसायटीमध्ये यावा म्हणून सुद्धा लॉ काम करत असलेलं आपल्याला काय करतं, दिसून येतं. थ्रू लेजिस्लेशन, constitutional provisions, judicial interpretation, law compels individuals and institutions to conform to new social norms that uphold dignity, equality and human rights. लेजिस्लेशन थ्रू आपल्याला लॉ काय कुठे घेऊन जातो, डिग्निटी, इक्वॅलिटी आणि ह्युमन राईट्सचा नवीन सोशल नॉर्म्स आपल्याला इंट्रोड्यूस होतात. इन सोसायटीज मार्क बाय डीप रूटेड कस्टम्स अँड इनइक्वॅलिटीज. बघा, अशा सोसायटीमध्ये जिथे आपल्याला डीप रूटेड कस्टम्स दिसतात, खूप काळापासून चालत आलेले आहेत, ज्याचं आपण ओरिजिन सांगूही शकत नाही, इतक्या जुन्या कस्टम्स आहेत. त्याचबरोबर इनइक्वॅलिटीज आहेत, कास्ट बेस्ड आपल्याला इथे काय दिसतंय, वर्ण व्यवस्था दिसतीये, पूर्ण एक हेरार्की दिसतीये. लीगल इंटरव्हेन्शन्स बिकम इसेन्शियल टू इनिशिएट अँड सस्टेन सोशल ट्रान्सफॉर्मेशन. सो ह्या केसमध्ये जिथे डीप रूटेड कस्टम्स आहेत तिथे कधीतरी सोसायटीचा माइंडसेट चेंज होईल, या आशेवर जर आपण बसलो तर मग प्रॉब्लेम वाढणार आहेत. त्यामुळे लॉला इथे इंटरव्हीन करून काय करावं लागणार आहे, सोशल ट्रान्सफॉर्मेशनसाठी प्रयत्न इनिशिएट करावं लागणार आहे आणि सस्टेन एक सोशल ट्रान्सफॉर्मेशन करावं लागणार आहे. दस लॉ फंक्शन ॲज अ इफेक्टिव्ह मेकॅनिझम फॉर बॅलेन्सिंग सोशल स्टॅबिलिटी विथ नेसेसरी चेंज. लॉ कसं फंक्शन करतं, एक इफेक्टिव्ह मेकॅनिझम आहे, बॅलेन्सिंग स्टॅबिलिटी विथ नेसेसरी चेंज. एक स्टॅबिलिटी पण मेंटेन राहते आणि नेसेसरी चेंज सुद्धा आपल्याला दिसून येतो. एन्श्युरिंग दॅट सोसायटल डेव्हलपमेंट अलायन्स विथ कॉन्स्टिट्युशनल आयडियल्स अँड कलेक्टिव्ह वेलबिंग. आणि नेसेसरी चेंज एन्श्युरिंग द सोसायटल डेव्हलपमेंट, सोसायटीमध्ये ज्या डेव्हलपमेंट होतात त्या कॉन्स्टिट्युशनल आयडियलला सुद्धा धरून आहेत आणि कलेक्टिव्ह वेलबिंगसाठी सुद्धा आहेत. समाजाचं एकंदरीत कल्याण व्हावं, भलं व्हावं म्हणून ह्या सगळ्या सोशल चेंज आहे, ते सोशल ट्रान्सफॉर्मेशन आहे. ठीक आहे, आता ह्याचे इंडियन एक्झाम्पल्स काय आहेत बघा. अबॉलिशन ऑफ स्लेव्हरी आणि बाउंडेड लेबर्स. स्लेव्हरी वॉज डीपली एंट्रस्ड सोशल इव्हिल इन इंडिया ड्युरिंग द कोलोनियल पिरियड. कोलोनियल पिरियडमध्ये स्लेव्हरी आपल्याला दिसून येते. टू eradicate this inhuman practice, the British enacted Indian Slavery Act 1840
3 which formally abolished slavery. Later Indian Penal Code under section 370 and 371 criminalize human trafficking and forced labor. हे जे स्लेव्हरी होती, बाउंडेड लेबर होतं, वेट बिगारी होती, ह्या ज्या प्रथा होत्या इंडियन सिस्टीम मधल्या कोलोनियल मध्ये त्या इंडियन पिनल कोडनी आणि इंडियन स्लेव्हरी ऍक्ट 1843 ला कोलोनियल एरा मधलाच हा कायदा आहे, तेव्हा काय झालं, चॅलेंज करण्यात आल्या आणि फोर्स लेबरला आणि ह्युमन ट्रॅफिकिंगला काय झाला त्या काळामध्ये विरोध झाला आणि एक कायदा आला समोर या रिलेटेड इंडियाच्या कंटेक्स्ट मध्ये आपण बघतोय. आफ्टर इंडिपेंडन्स द कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया आर्टिकल 23 एक्सप्रेसली प्रोहिबिट ट्रॅफिकिंग ऑफ ह्युमन बिंग अँड बेगार वेट बिगारी बेगार यांना काय झालं, इंडियन कॉन्स्टिट्यूशननेच काय केलेलं आहे, आपण जर आर्टिकल 23 बघितलं तर आपल्या लक्षात येईल की ह्याला विरोध केलेला आहे, फोर्स लेबरला विरोध इंडियन कॉन्स्टिट्यूशनने सुद्धा केलेला आहे. ऑल दो बाउंडेड लेबर कंटिन्यूज इन प्रॅक्टिस, इफेक्टिव्ह लीगल इंटरव्हेन्शन through legislation and constitutional safeguard play a vital role in curbing this exploitation and restoring human dignity. ह्युमन डिग्निटीला वाचवण्यासाठी, रिस्टोर करण्यासाठी म्हणून ह्या ज्या प्रोव्हिजन्स होत्या कॉन्स्टिट्यूशन मधल्या असतील किंवा कोलोनियल एरामध्ये जो स्लेव्हरी ऍक्ट आला, त्याचबरोबर बाउंडेड लेबर्सला ह्युमन ट्रॅफिकिंगला विरोध करणाऱ्या आयपीसीच्या प्रोव्हिजन्स आल्या, त्यामधून काय झालं, हे जे वेट बिगारी आहे किंवा जे फोर्स लेबर आहे त्याला जी इंडियामधली समस्या होती, डीप रूटेड समस्या होती, तो तिच्यावरती कायदा आल्यानंतर आपल्याला एक सोशल चेंज दिसायला लागलेला आहे, सोशल ट्रान्सफॉर्मेशन दिसायला लागलेलं आहे. अबॉलिशन ऑफ सती सिस्टीम. बघा, द प्रॅक्टिस ऑफ सती विच इन्व्हॉल्व्स बर्निंग अँड बरिंग अ विडो अलाइव्ह विथ हर डिसीज्ड हजबंड वॉज वन्स कन्सिडर अ रिलिजियस अँड सोशल कस्टम. जिवंत जाळलं जात होतं बाईला हजबंड बरोबर, जो हजबंड डिसीज झालेला आहे. डिस्पाइट स्ट्रॉंग ऑपोजिशन फ्रॉम सोसायटी रिफॉर्मर्स लाईक राजा राम मोहन रॉय, तेव्हा सोसायटीला काही वाटत होतं का, सोसायटी सोशल ट्रान्सफॉर्मेशन करण्याच्या मूड मध्ये होती का, तर नाही. पण जे सोशल थिंकर्स होते, जे रिफॉर्मर होते, राजा राम मोहन रॉय सारखे, त्यांनी स्ट्रॉंगली क्रिटिसाइज केलं या प्रॅक्टिसला. दिस इज व्हेरी इनह्युमन, ब्रुटल प्रॅक्टिस असं त्यांनी म्हटलं. त्यानंतर लिगल इंटरव्हेन्शन बिकम नेसेसरी इन 1829 आणि लिगल इंटरव्हेन्शन काय झालं, शेवटी कोणाला इंटरव्हीन व्हायला लागलं, ब्रिटिशांना इंटरव्हीन व्हायला लागलं. कोलोनियल इंडिया मध्येच हा लॉ आला आणि लॉर्ड विल्यम बेंटिक बॅन सती थ्रू अ रेग्युलेशन डिक्लेअरिंग इनलिगल अँड पनिशेबल. सो तिथे जे ब्रिटिश लिगल सिस्टीम होती त्याला इंटरव्हीन करावं लागलं आणि त्यांना हे इनलिगल आणि पनिशेबल बनवायला लागलं. इन इंडिपेंडंट इंडिया, Commission of Sati Prevention Act 1987 further strengthened the law by providing stringent punishment including life imprisonment and death penalty for abatement. हे अशा पद्धतीने जर कोणी प्रवृत्त करत असेल कुठल्या तरी महिलेला सती जाण्यासाठी, तर तिथे शिक्षा म्हणून पनिशमेंट आहे इम्प्रिझनमेंटची आणि त्याचबरोबर डेथ पेनल्टीची. बघा, हे आता 1987 मध्ये हे आपल्याला कमिशन ऑफ सती प्रिव्हेन्शन ऍक्ट हा स्ट्रेंथन करावा लागला आणि पनिशमेंट सुद्धा वाढवण्यात आलेल्या आहेत. टुडे सती हॅज लार्जली डिसअपियर्ड, डेमॉन्स्ट्रेटिंग द ट्रान्सफॉर्मेटिंग पॉवर ऑफ द लॉ. आता आपल्याला नाही दिसत सती प्रथा प्रॉमिनंट किंवा सोसायटीमधून ती निघून गेलेली आहे. सो आपण हे एक कायद्याचं काय मानू शकतो, मोठं यश मानू शकतो सोशल ट्रान्सफॉर्मेशन मध्ये. अबॉलिशन ऑफ सती प्रथा हे खूप मोठं काय होतं, ट्रान्सफॉर्मेटिव्ह, आपल्याला याच्यातून काय दिसते, ट्रान्सफॉर्मेटिव्ह पॉवर ऑफ लॉ दिसते. ठीक आहे. विडो रिमॅरेज. ट्रॅडिशनल हिंदू सोसायटी प्रोहिबिटेड विडो रिमॅरेज टू प्रोटेक्ट फॅमिली ऑनर अँड प्रॉपर्टी. बघा, फॅमिलीचा ऑनर आणि प्रॉपर्टी टिकवून ठेवण्यासाठी म्हणून महिलांना पुन्हा म्हणजे एकदा हजबंडच्या डेथ नंतर पुन्हा विवाह करण्यासाठी काय होतं, मज्जा होता किंवा परवानगी नव्हती हिंदू ट्रॅडिशनल हिंदू सोसायटीमध्ये. सो विडोज आर फोर्स टू लिव्ह लाईफ सोशल एक्सक्लुजन अँड सफरिंग. सो एक मोठ्या प्रकारचं सफरिंग वुमनच्या आयुष्यामध्ये त्यामुळे येत होतं. द एफर्ट ऑफ ईश्वरचंद्र विद्यासागर led to enactment of Hindu Widow Remarriage Act 1856. हिंदू विडो रिमॅरेज ऍक्ट 1856 अगेन कोलोनियल एरा मधला हा कायदा आहे. आपल्या समोर आला, हिंदू वुमनला पुन्हा लग्न करण्याचा अधिकार आहे, which legally permitted widows to remarry
अँड सेफगार्ड देअर लिगल राईट्स, आणि त्यांचे जे लिगल राईट्स आहेत ते इंटॅक्ट ठेवण्याचं पॉवर मिळाली. दिस लॉ एम्पॉवर्ड विडोज टू लीड डिग्निफाईड लाईफ. आणि यामुळे काय झालं बघा, तेव्हा बालविवाह सुद्धा आहे. कोलोनियल एरा 1856 ची आपण गोष्ट करतोय. बालविवाह सुद्धा आहे. खूप लवकर 6व्या 7व्या लहान वयामध्ये मुलींची लग्न होत आहेत. आणि मग यामध्ये जर हजबंड लवकर गेला तर मग पूर्ण तिचं आयुष्य हे एकदम कसं होत होतं, एक्सक्लुजनचं आणि सफरिंगचं होत होतं. आणि त्यामुळे हा जो कायदा आला ईश्वरचंद्र विद्यासागर यांच्या प्रयत्नातून, त्यामुळे काय झालं, त्यांनी एम्पॉवर्ड केलं विडोजना टू लेड अ डिग्निफाईड लाईफ, एक डिग्निफाईड आयुष्य जगण्यासाठी म्हणून प्रवृत्त केलं. चॅलेंज डीप रूटेड पॅट्रियार्कल नॉर्म्स, आणि ह्याने चॅलेंज केले जे डीप रूटेड खूप वर्षानुवर्षाचे पॅट्रियार्कल नॉर्म्स होते. वुमनला प्रॉपर्टी कन्सिडर केलं जात होतं, आणि जे ट्रॅडिशनल प्रॉपर्टी आहे फॅमिलीची ती टिकून राहावी यासाठी काय म्हणून त्यांना विडोजना रिमॅरेजचा अधिकार नव्हता. मार्किंग अन इम्पॉर्टंट स्टेप ऑफ सोशल रिफॉर्म. सो हे एक सोशल रिफॉर्म मधलं, सोशल ट्रान्सफॉर्मेशन मध्ये इंडियाच्या कंटेक्स्ट मध्ये मोठं पाऊल होतं. प्रोहिबिशन ऑफ चाइल्ड मॅरेज. बघा, चाइल्ड मॅरेज वॉज वाईडली प्रॅक्टिस अक्रॉस रिलिजियस अँड सोशल कम्युनिटीज इन इंडिया. मोठ्या प्रमाणावर चाइल्ड मॅरेजेस होत होती. आजही थोड्याफार प्रमाणावरती आपल्याला ती दिसून येत आहेत. मोर ऑर लेस की लॉमुळे त्याच्यावरती नक्कीच काय बसलेला आहे, चपराक बसलेली आहे. सोशल रिफॉर्म मुवमेंट अलोन फेल्ड टू एलिमिनेट दिस प्रॅक्टिस. सो सोशल रिफॉर्मची जी मुवमेंट होती ती एकटीच एलिमिनेट करण्यासाठी ही प्रॅक्टिस काय नव्हती, फेल्ड होती. सोशल रिफॉर्मच्या मुवमेंट थ्रू ते होणार नव्हतं. फक्त जे थिंकर्स बोलतायत, फक्त रिफॉर्मर्स बोलतायत म्हणून लोक ते ऐकत नव्हते. त्यामुळे कायदा असणं फार जास्त गरजेचं बनलं. लीगल इंटरव्हेन्शन बिकम नेसेसरी, लीडिंग टू एनॅक्टमेंट ऑफ चाइल्ड मॅरेज रिस्ट्रेंट ऍक्ट 1929. सो हा चाइल्ड मॅरेज रिस्ट्रेंट ऍक्ट आपल्याला दिसायला लागला, विच वॉज लॅटर रिप्लेस्ड बाय प्रोहिबिशन ऑफ चाइल्ड मॅरेज ऍक्ट 2006. 2006 मध्ये प्रोहिबिशन ऑफ चाइल्ड मॅरेज ऍक्ट आला. This act introduced child marriage prohibition officer, enhanced punishment. बघा, एक ऑफिसर असेल जो प्रोहिबिट करेल चाइल्ड मॅरेजेस ना. त्यानंतर एनहान्स पनिशमेंट वाढवल्या. एम्पॉवर्ड कोर्ट्स टू डिक्लेअर चाइल्ड मॅरेज वॉइडेबल. द लॉ सिग्निफिकंटली कॉन्ट्रीब्युटेड टू चेंजिंग सोशल ॲटिट्यूड्स टुवर्ड चाइल्ड मॅरेज. सो एक सोसायटीचा चाइल्ड मॅरेजकडे बघण्याचा दृष्टिकोन बदललेला आपल्याला या थ्रू दिसून येतो. एलिमिनेशन ऑफ चाइल्ड लेबर. चाइल्ड मॅरेज नंतरचा एक इम्पॉर्टंट घटक आहे तो म्हणजे चाइल्ड लेबर. चाइल्ड लेबर डिप्राइव्ड चिल्ड्रन फ्रॉम देअर चाइल्डहुड, एज्युकेशन अँड डेव्हलपमेंट. बघा, एका वयामध्ये जेव्हा मुलांना फोर्स लेबर बनवलं जातं, काम करायला लावलं जातं, तेव्हा तिथे त्यांचं काय काय हॅम्पर होतं. चाइल्डहुड जे आहे, बालपण आहे, त्याचबरोबर एज्युकेशन आणि डेव्हलपमेंट असते त्यांची, ओव्हरऑल डेव्हलपमेंट, कॉग्नेटिव्ह डेव्हलपमेंट, सगळ्याच प्रकारच्या डेव्हलपमेंट ज्या असतात त्या हॅम्पर होतात. द फॅक्टरीज ऍक्ट 1881 वॉज फर्स्ट लॉ रिस्ट्रिक्ट एम्प्लॉयमेंट ऑफ चिल्ड्रन. हा पहिला ऍक्ट होता इंडियामध्ये की ज्याने काय केलं, एम्प्लॉयमेंट ऑफ चिल्ड्रनला काय केलं, प्रोहिबिट केलं. सबसिक्वेंटली सेव्हरल लेजिस्लेशन्स वेर इनॅक्टेड, आणि त्याच्यानंतर खूप सारे लेजिस्लेशन इनॅक्ट झाले. क्युलिमिनेटिंग इन चाइल्ड लेबर प्रोहिबिशन रेग्युलेशन ऍक्ट 1986, आणि मग ते सर्व एकत्र करण्यात आले. कशामध्ये, चाइल्ड लेबर प्रोहिबिशन अँड रेग्युलेशन ऍक्ट 1986, which prohibits employment of children below 14 years in hazardous occupations. The law reflected the shift of societal thinking, recognizing education and protection as essential right of children. एज्युकेशन आणि प्रोटेक्शन एक चिल्ड्रनचं काय आहे, इसेन्शियल राईट आहे. सो चाइल्ड लेबर रिलेटेड सुद्धा आपल्याला सोसायटीचा जो ॲटिट्यूड होता तो लॉने चेंज केलेला दिसून येतो, किंवा लॉने त्याच्यात चेंज करण्यासाठीचे खूप मोठे योगदान दिलेलं आहे या सोशल ट्रान्सफॉर्मेशन मध्ये. त्यानंतर राईट टू एज्युकेशन. बघा, राईट टू एज्युकेशन इज इसेन्शियल फॉर सोशल अँड इकॉनॉमिक डेव्हलपमेंट. मोहिनी जैन वर्सेस स्टेट ऑफ कर्नाटकाची जी केस होती त्यामध्ये राईट टू जे एज्युकेशन आहे त्याला पार्ट कन्सिडर केलं होतं. कसला, राईट टू लाईफ अंडर आर्टिकल 21. अंडर आर्टिकल 21 हे राईट टू एज्युकेशन हा पार्ट आहे राईट टू लाईफचा. ओके, जसं मी सांगतेय की राईट टू लाईफ फक्त मेयर एक्झिस्टन्स नसतं, तुम्ही श्वास घेताय म्हणजे तुम्ही जिवंत आहात असं नसतं. तर राईट टू लाईफ इन्क्लूड डिग्निफाईड लाईफ.
Okay, dignified existence, human existence is important. This led to 86th constitutional amendment 2002, which inserted article 21A. 21A काय आहे? Making free and compulsory education for children aged to 6 to 14 years as a fundamental right. The right to children Free and Compulsory Education Act 2009 enforced in 2010 operationalize this right and played crucial role in transforming Indian society through education. सोसायटीचं ट्रान्सफॉर्मेशन थ्रू एज्युकेशन प्रमोट करण्यासाठी म्हणून समोर आलेला कायदा म्हणजे RTE ऍक्ट 2010. ठीक आहे, या कायद्याने काय केलं? फ्री आणि कंपल्सरी एज्युकेशन केलं. त्या अंडर अनेक गोष्टी आपल्याला माहिती आहेत, कशा पद्धतीने स्कूल्स फंक्शन व्हायला लागले, लोकांचा एक माइंडसेट बदलला, जे स्कूल ड्रॉप आउट रेट जो होता मुलांचा तो कमी झाला आणि जे विद्यार्थी गळतीचं जे प्रमाण होतं ते सुद्धा कमी व्हायला लागलं. आणि हे सगळं कशाचं प्रोडक्ट आहे किंवा हे सगळं कशातून आलेलं आहे? एका लॉ थ्रू आलेलं आहे. हे सोशल ट्रान्सफॉर्मेशन आपल्याला दिसायला लागलं. पब्लिक इंटरेस्ट लिटिगेशन एमर्ज ॲज अ पॉवरफुल ज्युडिशियल टूल टू ब्रिंग सोशल चेंज. समाजामध्ये जर बदल घडवून आणायचा असेल तर आपल्याला एक पॉवरफुल सोशल टूल म्हणून पब्लिक इंटरेस्ट लिटिगेशनकडे बघता येतं. बाय रिलॅक्सिंग ट्रॅडिशनल रूल्स ऑफ लोकल स्टँडर्ड, the Supreme Court enable public spirited individuals and organization to approach court on behalf of disadvantaged group. एखादी ऑर्गनायझेशन आहे किंवा लोकांच्या हितासाठी काम करणाऱ्या संघटना आहेत, तर त्यांना वाटतंय की ह्या लोकांचं भलं व्हायला हवं आणि ती लोक कोर्टापर्यंत पोहोचू शकत नाहीयेत, ते डिसएडव्हान्टेज ग्रुप आहेत, मार्जिनलाइज ग्रुप आहेत, तर या ग्रुपचं भलं व्हावं, या ग्रुपला त्यांचे राईट्स मिळावेत असं वाटणारे जे इंडिव्हिज्युअल्स आहेत, जे पब्लिक स्पिरिटेड इंडिव्हिज्युअल्स आहेत, त्यांना कोर्टाने काय केलं? वेलकम केलं की तुम्ही या आणि यांची बाजू तुम्ही तुमच्या पब्लिक इंटरेस्ट लिटिगेशन मधून मांडा. PIL एक्सपांडेड ऍक्सेस टू जस्टिस. बघा, त्यांना व्हॉइस नाहीये, व्हॉइसलेस पीपल आहेत, त्यांना आवाज देण्याचं काम कोण करतात? ते पब्लिक इंटरेस्ट लिटिगेशन करतात. प्रोटेक्टेड फंडामेंटल राईट्स अँड ॲड्रेस्ड इश्यूज सच एज एन्व्हायरमेंटल प्रोटेक्शन, बाउंडेड लेबर अँड प्रिझनर राईट्स. सो याच्यातून एन्व्हायरमेंटल प्रोटेक्शन दिसतं, बाउंडेड लेबर्स दिसतात आणि प्रिझनर्स राईट्स सुद्धा दिसतात. इट स्ट्रेंथन डेमोक्रॅटिक पार्टिसिपेशन अँड अकाउंटेबिलिटी. हे काय स्ट्रेंथन करतं? डेमोक्रॅटिक पार्टिसिपेशन आणि अकाउंटेबिलिटीला स्ट्रेंथन करतं, की सर्वांनी एकत्र आलं पाहिजे आणि अकाउंटेबिलिटी वाढली पाहिजे. ओके, सो राईट टू इन्फॉर्मेशन काय आहे? ट्रान्सपरन्सी अँड अकाउंटेबिलिटी आर इसेन्शियल फॉर गुड गव्हर्नन्स. जर गुड गव्हर्नन्सची कॉन्सेप्ट समोर येते तर त्याचबरोबर आपल्याला राईट टू इन्फॉर्मेशनवरती फोकस करणं सुद्धा गरजेचं आहे, सोसायटीसाठी इम्पॉर्टंट आहे. सो हे कशा थ्रू होणार आहे? हे सोशल ट्रान्सफॉर्मेशन कशा थ्रू होणार आहे? तर द सुप्रीम कोर्ट रिकॉग्नाइज राईट टू नो ॲज अ पार्ट ऑफ आर्टिकल 19(1)(a) in 1975. This recognition led to enactment of Right to Information Act 2005, which empowered citizens to seek information from public authorities. RTI Act transferred governance by reducing corruption and increasing public participation in democratic process. लोकांना गोष्टी जाणून घेण्याचा अधिकार मिळाला ना, राईट टू नो, राईट टू इन्फॉर्मेशन थ्रू, की आपलं गव्हर्नन्स कशा पद्धतीने फंक्शन करतंय, गव्हर्नन्स कशा पद्धतीने ड्युटीज करतंय की नाही, जो फंड आलाय तो फंड कुठल्या मार्गाने आला, तो किती मंजूर झाला, कशा पद्धतीने वापरला गेला, सगळं जाणून घेण्याचा अधिकार एका पब्लिक म्हणून सर्वांना मिळाल्यामुळे काय झालंय? एक ट्रान्सपरन्सी आली, अकाउंटेबिलिटी आलेली आहे. कशामध्ये? गव्हर्नन्स मध्ये. ठीक आहे. प्रिव्हेन्शन ऑफ फिमेल इन्फॅन्टिसाइड. फिमेल इन्फॅन्टिसाइड रिफ्लेक्टेड डीप रूटेड जेंडर बायस इन इंडियन सोसायटी. स्त्री भ्रूण हत्या, आपण ह्या गोष्टीचे खूप नोन गोष्ट आहे आपल्याला ही, की एक डीप रूटेड जेंडर बायस आहे, मुलगाच हवा अट्टहास आहे. सो लिगल मेजर्स एम ॲट प्रिव्हेंटिंग दिस प्रॅक्टिस कंबाईन स्ट्रिक्ट पनिशमेंट विथ ॲडमिनिस्ट्रेटिव्ह एन्फोर्समेंट अँड मेकॅनिझम. आपण म्हणतो की लोकांमध्ये जनजागृती करून हे इश्यूज सॉल्व्ह केले गेले पाहिजेत, पण हे एवढे डीप रूटेड असतात की आपल्याला तिथे काही कायदे करावे लागतात आणि लॉ एज अ इन्स्ट्रुमेंट ऑफ सोशल चेंज आपल्या समोर येतो. म्हणजे बघा, आपण चाइल्ड मॅरेज किंवा चाइल्ड लेबर या रिलेटेड पण जनजागृती करू शकतो, लोकांना सांगू शकतो आणि त्यातून बदल घडू शकतात, नाही असं नाही. पण हे इतकं डीप रूटेड आहे, हे इतकं खोलवर रुजलेलं आहे की जर त्यातनं बाहेर काढायचं असेल समाजाला तर तिथे पनिशमेंट आणि इन्फोर्सिबिलिटीचं जे मेकॅनिझम आहे ते स्ट्रॉंग असणं फार गरजेचं आहे. फक्त कमांड ऑफ सॉवरी नसून भागणार नाही, तर बॅक बाय सँक्शन सुद्धा असावं लागणार आहे. ठीक आहे.
legal measures aim to preventing this practice combine strict punishment with administrative enforcement mechanism. Studies shows that effective implementation of such law significantly reduce instances of female infanticide. आता आपल्याला एक स्टडीज जर आपण बघितले तर आपल्या लक्षात येतं की मोठ्या प्रमाणावर जे फिमेल इन्फॅन्टिसाइड आहे ते रोखण्यामध्ये कायद्याला काय झालेलं आहे, यश आलेलं आहे. दिस डेमॉन्स्ट्रेट हाऊ लॉ फंक्शन्स ॲज अ इन्स्ट्रुमेंट ऑफ सोशल कंट्रोल अँड प्रमोट जेंडर जस्टिस. सो इथे आपल्याला कळतं की लॉने कशा पद्धतीने सोशल चेंज करण्यासाठीचं केला आणि इन्स्ट्रुमेंट ऑफ सोशल चेंज म्हणून लॉ आपल्या समोर आला. Indian experience clearly demonstrate that law has been powerful instrument of social change. आपण आता एवढे सगळे एक्झाम्पल्स बघितले, आपल्या एक गोष्ट नक्कीच लक्षात आली असेल की लॉ हे एक पॉवरफुल इन्स्ट्रुमेंट आहे सोशल चेंजसाठीचं. ठीक आहे. वाईल सोशल रिफॉर्म मुवमेंट्स क्रिएटेड अवेअरनेस. बघा, सोशल रिफॉर्म मुवमेंट्स काय करतात, अवेअरनेस क्रिएट करतात, लोकांना पटवून देण्याचं काम करतात. पण लिगल इंटरव्हेन्शन इन्शुअर्स एन्फोर्समेंट अँड लॉंग टर्म ट्रान्सफॉर्मेशन. पण लिगल एन्फोर्समेंट खूप जास्त गरजेची असते. फक्त अवेअरनेस थ्रू गोष्टी बदलू शकत नाहीत. लिगल इंटरव्हेन्शन अत्यंत 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 गरजेचं असतं लॉंग टर्म ट्रान्सफॉर्मेशनसाठी. सोशल रिफॉर्म मुवमेंट्समध्ये ह्या सोसायटीला तुम्ही रिफॉर्म केलं, पुन्हा उद्या येणाऱ्या लोकांना वेगळं काही वाटायला लागलं, ती जनरेशनल गोष्ट घडली नाही, पोचली नाही, अवेअरनेस होऊ शकला नाही. किंवा ह्युमन टेंडन्सी असते जिथे पनिशमेंट आहे, जिथे ओबिडियन्स आहे, जिथे लेजिस्लेटिव्ह ऑथॉरिटीने काहीतरी सांगितलेलं आहे तर तेच मान्य करायचं, तेच मानायचं. त्यामुळे लॉंग टर्म ट्रान्सफॉर्मेशन आपल्याला ह्या सोशल मुवमेंट्स थ्रू दिसत नाही. सोशल मुवमेंट शेप करतात लॉला आणि मग लॉ समोर आल्यानंतर आपल्याला लक्षात येतं की लॉंग टर्म ट्रान्सफॉर्मेशन होतंय. थ्रू लेजिस्लेशन, constitutional provisions and judicial activism, law has reshaped social values, protected vulnerable section and promoted justice and equality. ठीक आहे, जस्टिस आणि इक्वॅलिटीला इथे प्रमोट केलेलं आपल्याला दिसून येते. आपला नेक्स्ट टॉपिक आहे लॉ ॲज अ प्रोडक्ट ऑफ ट्रॅडिशन्स अँड कल्चर. आपण पहिला पॉइंट आपला बघितला की सोसायटी असते, बरोबर, सोसायटी असते, सोसायटीमध्ये काही इव्हिल प्रथा असतात, बाउंडेड लेबर असतील, चाइल्ड मॅरेज असेल, चाइल्ड लेबर असतील, सती प्रथा असेल किंवा तुमचं फिमेल इन्फंटिसाइड असेल, अशा असंख्य प्रथा आहेत, विडो रिमॅरेजला विरोध असेल. सो ह्या सगळ्या प्रथांवरती जर मात करायची असेल तर लॉ पिक्चरमध्ये येतो आणि लॉ काय करतो, त्या गोष्टींना विरोध करतो, सोशल ट्रान्सफॉर्मेशनचं टूल बनतो. ठीक आहे. आता ह्याच्या पुढचा पॉइंट आहे की लॉ कशा थ्रू आलाय, तर ट्रॅडिशन आणि कल्चर थ्रू आलाय. तो कशा पद्धतीने ट्रॅडिशन आणि कल्चरचं प्रोडक्ट आहे लॉ, हे आपण नेक्स्ट पॉइंटमध्ये बघणार आहोत. हे आपण पुढच्या लेक्चरमध्ये बघूयात. आतापर्यंतच्या गोष्टी, व्हॉट इज सोशल ट्रान्सफॉर्मेशन, त्याचबरोबर लॉ ॲज अन इन्स्ट्रुमेंट ऑफ सोशल चेंज, या दोन्ही कन्सेप्ट तुमच्या क्लिअर झालेल्या असणार आहेत. सो जर एक्सप्लेन लॉ ॲज अन इन्स्ट्रुमेंट ऑफ सोशल चेंज असा क्वेश्चन आला तर तुम्ही एकदम व्यवस्थित ते लिहू शकता विथ इंडियन एक्झाम्पल्स. ओके, हे बरोबर आहे. ठीक आहे. आतापुरता आपण इथेच थांबूयात. नेक्स्ट आपल्या लेक्चरमध्ये लॉ ॲज अन प्रोडक्ट ऑफ ट्रॅडिशन अँड कल्चर आपण ॲड्रेस करूया. ठीक आहे. थँक्यू.